बघा आपलं काय झालेलं आहे, अ लेटर फ्रॉम हिंगोलीमध्ये आपले लर्न झालेलं आहे, ॲक्टिव्हिटी झालेली आहे, गेम आणि टेस्ट पण झालेला आहे. तर आपलं शेवटचा टप्पा राहिलेला आहे क्वेश्चन अँड आन्सर. आपण आता इथे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं पाहूया आणि ते तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाची ठरतील. आता आपण एवढं अभ्यासलेलं आहे तर डेफिनेटली आपल्याला प्रश्नाची उत्तरसुद्धा येतील. चला तर मग क्वेश्चन आन्सर स्टार्ट करूया. बघा काय दिलेलं आहे, हू हॅज रिटन हिज लेटर टू हुम. हू हॅज रिटन दिस लेटर टू हुम म्हणजे कोणी कोणाला पत्र लिहिलेलं आहे. सांगा पाहू कोणी कोणाला पत्र लिहिलेलं आहे. रामननी कोणाला लिहिलं आहे, त्याच्या मामाला पत्र लिहिलेलं आहे. बघूया आन्सर. रामन हॅज रिटन दिस लेटर टू हिज संजू मामा. प्रश्न काय आहे आपला, हू हॅज रिटन दिस लेटर टू हुम म्हणजे कोणी कोणाला पत्र लिहिलं आहे. तर कोणी कोणाला पत्र लिहिलेलं आहे, पत्र रामन कोणी लिहिलेलं आहे, रामनने लिहिलेलं आहे. कोणाला, रामन हॅज रिटन दिस लेटर टू हिज संजू मामा. हुम म्हणजे कोणाला, त्यांनी संजू मामाला पत्र लिहिलेलं आहे. परत एकदा, हू हॅज रिटन दिस लेटर टू हुम. रामन हॅज रिटन दिस लेटर टू हिज संजू मामा. रामनने त्याच्या संजू मामाला पत्र लिहिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. वेअर डज रामन लिव्ह. रामन कुठे राहायचा, सांगा भाऊ, सांगा उत्तर. रामन कुठे राहायचा, बरोबर. तर कुठे राहायचं मुलांना, रामन कुठे राहायचा, कुठे, हिंगोलीला राहायचा. आपल्या त्या हेडिंगमध्येच नाव आहे लेटर फ्रॉम हिंगोली. तर रामन राहायचा हिंगोली. रामन लिव्स इन हिंगोली. रामन कुठे राहायचा, रामन राहायचा हिंगोलीला. रामन लिव्स इन हिंगोली. कुठल्या गावाला राहायचा, हिंगोलीला. रामन लिव्स इन हिंगोली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. वेअर डज संजू मामा लिव्ह. वेअर डज संजू मामा लिव्ह. संजू मामा कुठे राहायचे त्याचे, रामनचे संजू मामा कुठे राहायचे. संजू मामा कुठे राहायचे, वेअर डज संजू मामा लिव्ह. संजू मामा लिव्स इन सागरोली. कुठे राहायचे, वेअर डज संजू मामा लिव्ह. संजू मामा लिव्स इन सागरोली. त्यांचं गावाचं नाव काय होतं, सागरोली. संजू मामा कुठे राहायचं, सागरोलीला राहायचे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. हे बघा छोट्या छोट्या प्रश्नांमधून काय होत आहे, जे रामनने जे पत्र लिहिलेलं होतं ते रिकॉल होत आहे, म्हणजे स्टोरी रिकॉल होत आहे पुन्हा. बघा, नेम द रिव्हर इन सागरोली. सागरोलीमध्ये जी रिव्हर होती त्या नदीचं नाव काय होतं, काय होतं त्या नदीचं नाव, मंजारा. त्या नदीचं नाव काय होतं, मंजारा. द नेम ऑफ द रिव्हर इज सागरोली इज मंजारा. काय नाव होतं नदीचं, मंजारा. द नेम ऑफ रिव्हर इज सागरोली इज काय नाव होतं, मंजारा. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आपण बघितलं की मंजारा नदीवर तो त्याच्या फ्रेंडसोबत जायचा, तिथे तो स्विमिंग करायचा, परत त्याच्या किनाऱ्यावर तो छान खेळायचा. हे आपण अभ्यासलेलं आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, हू हॅज लायब्ररी. लायब्ररी कोणाची होती, हू हॅज लायब्ररी. तर कोणाची होती, काका आजोबा हॅज अ लायब्ररी. कोणाची होती लायब्ररी, त्याच्या काका आणि आजोबांनी बनवलेली लायब्ररी होती. हू हॅज लायब्ररी. लायब्ररी कोणाची होती, काका आजोबा हॅज अ लायब्ररी. लायब्ररी कोणाची होती, काका आणि आजोबांची लायब्ररी होती. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. विच बुक्स डिड रामन एन्जॉय रीडिंग इन काका आजोबाज लायब्ररी. आता बघा कोणत्या कोणत्या पुस्तकं तो काका आजोबांच्या लायब्ररीमध्ये वाचलं आणि त्यांनी एन्जॉय केलं. बघूया आपण कुठल्या कुठल्या बुक्स आहेत त्या, कुठल्या कुठल्या बुक्स आहेत. विच बुक्स डिड रामन एन्जॉय रीडिंग इन काका आजोबाज लायब्ररी. कुठल्या कुठल्या बुक्स होत्या, सांगा भाऊ, कुठल्या होत्या. एक चंपक होती, कुमार, अजून कुठली, किशोर. तर विच बुक्स डिड रामन एन्जॉय रीडिंग इन काका आजोबाज लायब्ररी. कुठल्या पुस्तकं वाचल्या त्यांनी, रामन एन्जॉईड रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स किशोर्स. कुठलं वाचलं होतं त्यांनी, कुठल्या बुक्स आहेत त्या बघा. कुठलं होतं व्हॉल्यूम, किशोर, चंपक अँड कुमार. ह्या 3 बुकचं व्हॉल्यूम आहे, त्यांनी काय केलं होतं, एन्जॉय केलं होतं. बघा, विच बुक्स डिड रामन एन्जॉय रीडिंग इन काका आजोबाज लायब्ररी. कुठल्या पुस्तकं वाचल्या होत्या त्यांनी, रामन एन्जॉयड रीडिंग द बाउंड
व्हॉल्युम्स ऑफ किशोर, कुठल्या आहेत? किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबास लायब्ररी. त्याची काका आजोबांची जी लायब्ररी होती त्याच्यातलं जे किशोर, चंपक आणि कुमार होतं हे पुस्तकाचं व्हॉल्यूम त्यांनी वाचलेलं होतं. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. व्हॉट फूड आयटम्स डज रामन रिमेंबर प्रिपेअर्ड बाय मीरा मामी. आता बघा कुठलं फूड आयटम त्याच्या लक्षात राहिलं, त्याच्या मामीने त्याचं पाहुणचार केलं, तर कुठला आयटम सांगा भाऊ, सांगा सांगा मुलांना कुठला? बरोबर, पहिलं होतं आमरस. आमरस सोबत काय होतं? कुरोड्या. आणि मग काय होतं? पापड्या आणि कांदा भजी. तर काय आपलं क्वेश्चन? व्हॉट फूड आयटम डज रामन रिमेंबर प्रिपेअर्ड बाय मीरा मामी. मीरा मामीनी बनवलेलं काय त्याच्या लक्षात राहिलं असं छान? बघा, रामन रिमेंबर्स आमरस, कुरोडी. काय लक्षात राहिलं त्याचा? सांगा पाहू, काय राहिलं? कुठलं जेवण लक्षात राहिलं? आमरस, कुरडई, पापड्या अँड कांदा भजी. काय लक्षात राहिलं त्याच्या? व्हॉट फूड आयटम्स डज रामन रिमेंबर प्रिपेअर्ड बाय मीरा मामी. सांगा कुठलं? रामन रिमेंबर्स आमरस, कुरडई, पापड्या अँड कांदा भजी प्रिपेअर्ड बाय मीरा मामी. मीरा मामीनी बनवलेलं काय आवडलं होतं त्याला? आमरस, कुरडई, पापड्या आणि कांदा भजी. तर आपलं उत्तर म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज रामन सेंडिंग फॉर तेजस अँड अवधूत. तेजस आणि अवधूतला काय पाठवलं होतं बरं? बघा, तो एक मेन्शन करायला विसरला होता त्याच्या पत्रामध्ये. तर त्यांनी काय पाठवलं होतं? तेजसला काय पाठवलं होतं सांगा? बरोबर, काय पाठवलं होतं मुलांना? तेजसला त्यांनी पोस्टल कार्ड पाठवलं होतं आणि अवधूतला काय पाठवलं होतं? मॅच बॉक्सचं कव्हर पाठवलं होतं. बघा, रामन इज सेंडिंग 2 पोस्टल कार्ड्स. काय पाठवलं होतं रामननी? काय पाठवलं होतं? तेजसला काय पाठवलं होतं? तेजससाठी काय पाठवलं होतं? 2 पोस्टल स्टॅम्प्स. रामन इज सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस. तेजससाठी 2 पोस्टल स्टॅम्प्स पाठवलेले होते, कारण त्याला पोस्टल स्टॅम्प्स कलेक्ट करणं त्याची हॉबी होती. आणि मग बघा, अँड अ मॅच बॉक्स कव्हर फॉर अवधूत. आणि अवधूतसाठी काय पाठवलं होतं त्यांनी? अ मॅच बॉक्स कव्हर फॉर देअर कलेक्शन्स. म्हणजे ते दोघे कलेक्शन करायचे. तेजस आणि अवधूत काय होते? त्याचे कझिन ब्रदर होते, मामाची मुलं होती. या दोघांना त्याच्याच बरोबरीचे होते. तेजसला पोस्टल स्टॅम्प कलेक्ट करण्याची हॉबी होती, आवड होती. आणि अवधूत काय करायचं? मॅचबॉक्स कव्हर कलेक्ट करायचा. तर यांनी काय पाठवलं? व्हॉट इज रामन सेंडिंग फॉर तेजस अँड अवधूत. अवधूतसाठी या दोघांसाठी काय पाठवलं होतं? रामन इज सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस अँड अ मॅच बॉक्स कव्हर फॉर अवधूत फॉर देअर कलेक्शन. त्यांच्या कलेक्शनसाठी त्यांनी पाठवलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ डिड रामन फील वाईल रायडिंग अ बफेलो. आता बघा, रामन जेव्हा बफेलोवर बसायचं म्हणजे म्हशीवर बसायचा, तर त्याला कसं वाटायचं? ही फील्स लाईक अ किंग. त्याला कसं वाटायचं? राजासारखं वाटायचं. रामन फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली वाईल रायडिंग बफेलो. त्याला काय वाटायचं रामनला जर म्हशीवर बसल्यावर? हाऊ डिड रामन फील वाईल रायडिंग अ बफेलो. रामन फेल्ट लाईक द किंग. त्याला काय वाटायचं? फेल्ट लाईक द किंग. त्याला राजासारखं वाटायचं. किंग ऑफ सागरोली. त्याला असं वाटायचं की तो सागरोलीचा काय आहे? राजा आहे. आणि हे तेव्हा त्याला कधी फील व्हायचं? रायडिंग अ बफेलो. जेव्हा तो म्हशीवर बसायचं तेव्हा त्याला काय वाटायचं? रामन फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली वाईल रायडिंग अ बफेलो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हू मेड ॲन इनकम्पॅरेबल श्रीखंड वडी. म्हणजे बघा, ही इनकम्पॅरेबल हा शब्द कोणी वापरला होता? हा शब्द रामनने वापरला होता त्याच्या आजीसाठी. त्याच्या आजीनी काय बनवलं होतं? श्रीखंड वडी. तर आपण अभ्यासलेलंच आहे पत्र. जेव्हा मी लाईन बाय लाईन एक्सप्लेन केलं आणि आपण रामनचं पत्र वाचलं, त्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या की मामी काय बनवायची, आजी काय बनवायची आणि पुस्तकांचं कलेक्शन कसं होतं, त्यांनी काय काय केलं, हे सगळं आपण वाचलेलं आहे. मग हू मेड ॲन इनकम्पॅरेबल श्रीखंड वडी कोण बनवायचा? आजी मेड ॲन इनकम्पॅरेबल श्रीखंड वडी. तर उत्तर काय असेल याचं? आजी. काय असेल? आजी. हू मेड काय लिहिलेलं आहे? हू मेड
आजी मेड अन इनकम्पेरेबल श्रीखंड वडी. तर आपलं उत्तर आहे आजी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलेली आहे, जे 10 प्रश्न होते ते सगळे आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ह्या प्रश्नांच्या माध्यमातून काय झालेलं आहे, आपलं जे पत्र आहे अ लेटर फ्रॉम हिंगोली हे आपण अभ्यासलेलं आहे. आपण 5 स्टेप थ्रू ते अभ्यासलेलं आहे. एक लर्नमध्ये आपण छान रिडिंग केली, मग एक्सप्लेनेशन झालं, त्याच्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी घेतली, ॲक्टिव्हिटी थ्रू आपण सगळ्या गोष्टी रिकॉल केल्या आणि मग काय आपण गेम घेतलं गिटारवालं, तर आपण तेही उत्तर बरोबर सोडवली आहे. त्याच्यामुळे पुन्हा आपलं रिव्हिजन झालं आणि सगळं रिव्हिजन झाल्यानंतर आपण टेस्ट सुद्धा सॉल्व्ह केली आणि आपण ह्या क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून काय केलेलं आहे, आपण सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. आणि अ लेटर फ्रॉम हिंगोली हा जो पत्र आहे रामांनी त्याच्या मामाला लिहिलेला आहे, हा छान पद्धतीने अभ्यासलेला आहे. तुम्हाला पण आवडलं असेल, तुम्ही पण काय करा, असं तुम्ही जर वॅकेशनला वगैरे जाता छान नोंदी करून ठेवा. तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही जे फिरलेला आहात ते तुम्ही तुमच्या मित्रांना पत्राद्वारे पाठवा, पत्र लिहून त्यांना कळवा. तुमच्या मामाला मावशीला पत्राद्वारे तुम्ही काय काय केलं हे कळवा. धन्यवाद.